एमपीएससी करणाऱ्या तरुणानं एमपीएससीच्या परीक्षेत यश मिळालं नाही म्हणून हार न मानता शेतीची नस ओळखली आणि सुरू केली अत्याधुनिक शेती। आता वर्षाकाठी होतीये लाखोंची कमाई। धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पाटसांगवी येथील बाळासाहेब नायकिंदे आणि वैभव नायकिंदे या दोन बंधूंनी अत्याधुनिक शेतीतून चांगली उलाढाल केली आहे। 2008 ला बाळासाहेब हे एमपीएससी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होते। त्यानंतर त्यांनी काही वर्ष अभ्यास केला, स्पर्धा परीक्षा दिल्या, मात्र यात त्यांना यश मिळालं नाही। मात्र त्यांनी हार न मानता घरी शेती पाहण्यासाठी आई आणि वडिलांच्या मदतीसाठी कोणीच नसल्यानं शेतीचं उत्पन्न कमी येत होतं। त्यावर बाळासाहेबांनी शेतीची नस ओळखली आणि सुरू केली अत्याधुनिक शेती। आज रोजी त्यांच्याकडे 2.5 एकर पेरू, 2 एकर शिमला मिरची आहे। शिमला मिरचीच्या 2 तोड्यातून त्यांना 1,60,000 रुपयांचं उत्पन्न मिळालंय, तर आणखी शिमला मिरचीतून त्यांना 10 लाख रुपयांच्या उत्पन्नाची अपेक्षा आहे। मी बाळासाहेब हरिदास नायकिंदे, राहणार पाटसांगवी, तालुका भूम, जिल्हा धाराशिव। मी 2008 मध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करत होतो, परंतु स्पर्धा परीक्षेची तयारी करताना मला काय म्हणावं तसं यश आलं नाही। मी परत शेती करायचं ठरवलं। आमच्याकडे वडिलोपार्जित 18 एकर जमीन आहे आणि वडील पारंपरिक शेती करत होते। मग मी ठरवलं आपण दुसरा जॉब अगर नोकरी करण्यापेक्षा आधुनिक पद्धतीने शेती करू। शेती करत असताना मी 1.5 एकर शिमला मिरची लावली। पहिल्या वेळेस मला त्यातून 11 लाख रुपये नफा भेटला। त्यानंतर मी प्रत्येक वर्षी शिमला मिरची करत गेलो आणि प्रत्येक वर्षी चांगल्या बऱ्यापैकी पैसे झाले। त्यानंतर मी आता 2.5 एकर पेरूची लागवड केली आहे। त्यातून पहिल्या वर्षी मला पेरूतून 10 लाख रुपये नफा राहिला आणि आता चालू वर्षामध्ये माझ्याकडे आता पिकाची परिस्थिती पाहता 50 टन माल निघण्याची अपेक्षा आहे। त्यातून 50 रुपये रेट प्रमाणे 20 ते 25 लाख रुपये टर्नओव्हर होईल असा अंदाज आहे। तरी नवीन मुलांनी शेतीकडे, तरुण पोरांनी शेतीकडे वळावं आणि आधुनिक पद्धतीने शेती केली तर शेतीमध्ये भरपूर नफा आहे। तर पेरूतून या वर्षी गतवर्षीच्या दुप्पट उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली आहे। आई वडील पारंपरिक पिके करायचे, त्यातून फारसं उत्पन्न शिल्लक राहत नव्हतं आणि म्हणूनच एमपीएससी करणाऱ्या या तरुणानं शेतीत अत्याधुनिक बदल केलाय आणि शेतीतून आज ते चांगले उत्पन्न मिळवत आहेत। ते भाऊ वैभव आणि आई वडिलांच्या मदतीनं यशस्वी शेती करतात। त्यांची ही यशोगाथा अनेकांसाठी प्रेरणादायी आहे।